ब्रह्म विष्णू महेशाला जन्म देणारी ही आदिमाया शक्ती। एका हातामध्ये धार, एका हातामध्ये तलवार, वाघावरती स्वार झाली। कशी? अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती, अनादी अंबिका भगवती। बोधपरडी घेऊन हाती, बोधपरडी घेऊन हाती, बोधपरडी घेऊन हाती, बोधपरडी घेऊन हाती। उदा उदा शब्द करत ती गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आमले गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आमले गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आमले गोंधळा येई हो जगदंबे। भट भरीला कुसरी, भट भरीला कुसरी, भरीला कुसरी, भट भरीला कुसरी। आदिमाय शक्तीचा धड भरला जातो। पंच तत्वाचे 5 उसळ ज्वारीचे ताट मांडले जाते। आदिमाय शक्तीची ओटी भरल्या जाते। खंडेरायाला आणि आदिमाय शक्तीला गादीवरती बसवल्या जातं। आदिमाय शक्तीचं प्रमुख वाद्य म्हणजे संबळ। शंकराच्या हातातला डमरू जर खाली फेकला त्याचे 2 प्रकार झाले, तसे म्हणायचे संबळ। त्याला वरून 9 छिद्रे, 9 ग्रहाचं प्रतीक, त्याला खालून 3 वटकणे। ब्रह्म विष्णू महेशाला तारणारा हा संबळ। तसा अबो भट भरीला कुसरी, भट भरीला कुसरी, भट भरीला कुसरी, भट भरीला कुसरी। लिंबनारळ नाना परी, लिंबनारळ नाना परी, नाना परी, लिंबनारळ नाना परी। आईची पूजा भरावली गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आंबे गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आंबे गोंधळा येई हो जगदंबे, मूलपीठ तू आंबे गोंधळा येई हो जगदंबे। आणि जगदंबा कशी म्हणा? जगदंब, जगदंबा हा जगाचा स्तंभ आहे। अनेक नावा रूपातली ही आदिमाय शक्ती। छत्रपती शिवाजी राजाला तलवार देणारी आदिमाय शक्ती कशी म्हणाल? आई तुझी पुटवर पाहू वाट, आई तुझी पुटवर पाहू वाट,